तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत। या कलियुगात तुला एकटे सोडणार नाहीत। जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी। भिवू नकोस स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे, पण प्रत्येक स्वामींच्या विचारांच्या सुरुवातीला स्वामी समर्थांचे नाव घ्यावे। दत्तावतार श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुम्हाला या आयुष्यामध्ये कधी एकटं पडू देणार नाहीत। मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये, या गोष्टी कायम लक्षात ठेव। या जीवनामध्ये माणसाचं आयुष्य हे माणसाच्या हातात आहे। जीवन म्हणजे नेहमी सरळ चालणारा रस्ता नसतो। कधी तो प्रकाशाने भरलेला असतो, तर कधी अंधाराने वेढलेला असतो। कधी सगळं आपल्या मनासारखं घडतं, तर कधी परिस्थिती अशी येते की स्वतःवरचा विश्वास डळमळायला लागतो। अशा वेळी मार्ग दाखवणारे विचार मिळाले तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो। असे मार्गदर्शक विचार आपल्याला महान संत स्वामी समर्थ यांच्या शिकवणीतून मिळतात। असे विचार आपल्याला महान संत स्वामी समर्थ यांच्या शिकवणीतून मिळतात। ती शिकवण तू आज दुर्लक्ष करू नकोस, ती शिकवण तू आज दुर्लक्ष करू नकोस। स्वामी समर्थ आपले परमेश्वर आहेत आणि त्यासोबत अक्कलकोट निवासींना, प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा स्वामी समर्थांच्या शब्दांचा चमत्कार काय आहे। स्वामी समर्थांच्या शब्दांमुळे प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये पडलेला फरक काय आहे आणि त्या गोष्टी आजपर्यंत प्रत्येक माणसाला कोणत्या शिकवणी देतात, कोणते शिक्षण देतात, या गोष्टी कायम विचारते ते प्रत्येक अक्कलकोट निवासींना, कारण की त्यांना सर्वांना माहिती आहे की स्वामी समर्थांच्या विचारांची आणि स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत काय आहे। कारण की स्वामी समर्थ हे कधी कोणाला आयतं काहीच देत नसे, हे कधीच कोणाला आयतं काहीच देत नसे। या जीवनामध्ये जर प्रयत्न करशील तर त्या प्रयत्नांना तुला साथ नक्कीच स्वामी देतील। वारंवार हारत असशील तर नक्कीच एक काळ असा येईल की ज्या काळामध्ये फक्त तू आनंदी असशील, ज्या काळामध्ये फक्त तुझं मन आनंदी असेल। स्वामी समर्थांचे विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे, या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायला शिकवणार आहे। आज दुर्लक्ष करू नकोस, आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण की आजचे हे स्वामींचे विचार तुला हे आयुष्य संपूर्ण जगायला शिकवणार आहे, तुला हे आयुष्य संपूर्ण जगायला शिकवणार आहे। स्वामी समर्थांच्या महत्त्वाच्या विचारांकडे वळण्यापूर्वी, स्वामी समर्थांच्या महत्त्वाच्या विचारांकडे वळण्यापूर्वी आपले आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता। माणसाचे कर्म हे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवतात। माणसाचे कर्म हे माणसाचे आयुष्यामध्ये खूप मोठे फरक घडवतात। म्हणतात ना, जो असे कारण सर्व सृष्टीशी, आकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या धंब युक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा, असा अविनाशी स्वामी माझा। कायम लक्षात ठेव, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, पण त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला माणुसकी जपायला हवी। या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती सर्वात जास्त दुर्लक्षित होणारी, या कलियुगामध्ये सर्वात जास्त दुर्लक्षित होणारी गोष्ट म्हणजे माणुसकी। आणि स्वामींनी सातत्याने सांगत आलेले आहेत की माणूस हा माणुसकीच्या धर्मापासून दूर जायला नाही पाहिजे। या महत्त्वाच्या मुद्द्यावरून, या महत्त्वाच्या टप्प्यावरून एक महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगू इच्छितो। इथे लक्ष दे, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाहीत, चालता फिरता येत नाही, हे जग या बघता येत नाही, अपंग आहेत, अनाथ आहेत, पुढे पाठी कोणी नाही, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे। आणि आज ते करणार काय? आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काही आहे ती लोक त्या गोष्टींसाठी सुद्धा तरसतात।
आज आपल्याला स्वामींनी जेवढं काही दिलेलं आहे त्या गोष्टीसाठी सुद्धा ते तरसतात. एका वेळच्या जेवणासाठी लोकांसमोर हात पसरतात. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, खेड्या पाड्या ठिकाणी आपल्याला ही लोक पाहायला मिळतात. ही गरजू लोक पाहायला मिळतात. आणि जर आज प्रत्येक स्वामी भक्त या संदेशातून हा महत्त्वाच्या मोहिमेची माहिती ऐकून एकत्र आला तर नक्कीच आज त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही. कारण की आज आपल्याला माणुसकीचं कर्म आणि माणुसकीचा धर्म पार पाडायचा आहे. बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केली तर काही लोकांनी यामुळे या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे कमल कदम, मीरा दिघी, अरुण शिवे या लोकांनी यामुळे या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे सुख मिळाले नाही, कधीच कोणत्या प्रकारचे आनंद मिळाले नाही. आणि नक्कीच प्रकट दिन जवळ आलेला आहे. या प्रकट दिनाच्या निमित्ताने लवकरात लवकर माणसाने फुलाची पाखी प्रत्येक या महत्त्वाच्या मुद्द्याला एकत्रित येऊन या महत्त्वाच्या मोहिमेला यशस्वी ठरवायचे आहे. नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल तुला सांगितली. या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी पाठवावी, खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी. माणसाचे कर्म चांगले असावे, माणसाचे कृत्य चांगले असावे, त्यावरूनच माणसाचे भविष्य ठरते. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे आणि जर इतरांचे भविष्य सुद्धा तुझ्या हातात असेल तर हे नक्कीच तुझे पुण्य आहेत, हे नक्कीच तुझे पुण्य आहेत. एक शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती फुलाची पाखी जर आज प्रत्येक माणसाने एकत्रित येऊन या महत्त्वाच्या मोहिमेला मदत केली तर नक्कीच या महत्त्वाच्या मोहिमेला खूप मोठी मदत होईल. अगदी लाख मोलाचे काम करू शकता आणि अगदी लाख मोलाचे काम करू शकता. महत्त्वाचा एक टप्पा तुला सांगितला, या कलियुगातील एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. पण यापुढे स्वामींचे विचार तुझे ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार संपूर्ण तुझे आयुष्य बदलणार आहे. प्रकट दिन जवळ आलेला आहे. प्रकट दिनानंतर तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक जाणवेल जर तू हे विचार तुझ्या मनामध्ये ठेवशील, जर तू हे विचार तुझ्या मनामध्ये ठेवशील. या आयुष्यामध्ये कठीण असे काही नाही. माणसाच्या मनामध्ये जर माणूस स्वतःवरती विश्वास ठेवत असेल तर या आयुष्यामध्ये कठीण असे काही नाही. आणि जर आज थोडासा वेळ स्वामींच्या विचारांसाठी काढत असेल तर ते या विचारांपेक्षा काही समजून घेण्यासारखं सोपं काही नाही, काही समजून घेण्यासारखं सोपं काही नाही. आणि नक्कीच जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की मन गोंधळून जातं, विश्वास डळमळतो आणि पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अशा योग्य वेळी मार्ग दाखवणारे स्वामींचे विचार तू आता ऐकत आहेस. त्यांच्या प्रत्येक विचारात जीवन जगण्याची दिशा आहे, धैर्य आहे आणि मनाला स्थिर ठेवण्याची ताकद आहे. स्वामींचे विचार फक्त अध्यात्मपुरते मर्यादित नाहीत, तर ते माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्ग दाखवतात. स्वामींचे हे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. या जीवनात एक महत्त्वाचा धडा स्वामींच्या पहिल्या विचारातून समजतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका, त्यांचे मोल कधी विसरू नका. आयुष्यात संकट आले की अनेक नाती आपोआप दूर जातात. आयुष्यात संकट आले की अनेक नाती आपोआप दूर जातात. जे लोक सुखात सोबत असतात ते दुःखात कधी कधी दिसत नाहीत, परंतु काही माणसं अशी असतात जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी साथ सोडत नाहीत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी साथ सोडत नाहीत. त्या लोकांचे महत्त्व शब्दांमध्ये मांडता येत नाही, कारण वाईट वेळ म्हणजे नात्यांची खरी परीक्षा असते. ज्यांनी त्या परीक्षेत साथ दिली त्यांचे ऋण आयुष्यभर लक्षात ठेवणे हीच खरी माणुसकी आहे. स्वामी समर्थांचा दुसरा विचार खूप मोठा संदेश देतो.
खूप मोठा संदेश देतो. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजच्या काळात दुसऱ्याच्या यशाकडे पाहून अनेकांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते, परंतु ज्या मनात दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद असतो त्या मनात सकारात्मकता असते. दुसऱ्याच्या यशामुळे आनंद वाटणे ही मोठ्या मनाची ओळख असते. असा विचार असलेली व्यक्ती आयुष्यात शांत आणि समाधानी राहते. स्वामींच्या तिसऱ्या विचारात विश्वासाची ताकद दिसून येते. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. माणूस म्हणून प्रत्येकाच्या क्षमता मर्यादित असतात. कितीही प्रयत्न केले तरी काही वेळा यश मिळत नाही. त्यावेळी मन खचायला लागतो. पण जेव्हा विश्वास असतो की आपल्या पाठीशी एक दिव्य शक्ती उभी आहे, तेव्हा माणूस पुन्हा उभा राहतो. तिथे मानवी प्रयत्न संपतात, तिथून देवाची कृपा सुरू होते. असा विश्वास जीवनात खूप मोठी ताकद देतो. म्हणून सातत्याने तुला सांगत आलेला आहे, स्वामींवरती विश्वास ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधी रडणार नाहीस, या जीवनामध्ये कधी एकटं पडला आहेस असं जाणवणार नाही. स्वामींच्या पुढील विचारातून कर्माचा खरा अर्थ समजतो. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही माझी जबाबदारी आहे. या विचारात जीवनाचा अत्यंत मोठा सिद्धांत दडलेला आहे. अनेक वेळा माणूस काम करताना फळाची अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षेनुसार परिणाम न मिळाला तर निराश होतो. पण जर कर्म प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेने केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. कदाचित ते लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी मिळते. वेळेचा खेळ समजून घे. या कलियुगामध्ये एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवू शकतो. फक्त ही वेळ आणि ही काळ या गोष्टी समजून घे. या मोहमायेची दुनियेमध्ये ही मोहमायेची दुनिया समजून घे. कारण की नक्कीच जीवनात अडचणींबद्दल स्वामींचा एक अत्यंत सुंदर विचार आहे. अडचणी आयुष्यात नसतात, त्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. अनेकदा परिस्थितीपेक्षा मनाची भीती जास्त मोठी असते. मनात नकारात्मक विचार आले की प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. पण जर मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी लहान वाटतात. मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी सुद्धा लहान वाटतात आणि मार्ग स्पष्ट दिसू लागतो. भीतीबद्दलही स्वामी समर्थ अतिशय सुंदर शब्दात सांगतात. उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळ उभी स्वामी शक्ती करू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हा विचार माणसाच्या मनातील भीती दूर करणारा आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरण्याची गरज नाही, कारण ज्यांच्या पाठीशी स्वामींची कृपा आहे त्याला कोणतीही अडचण हरू शकत नाही. भीती मनात असते आणि श्रद्धा ती दूर करते. म्हणून स्वामींवरती श्रद्धा मनापासून ठेव. कधी जीवनात असा क्षण येतो की निर्णय घेता येत नाही, मार्ग दिसत नाही आणि मन खूप अस्वस्थ होतो. अशा वेळी स्वामी सांगतात, तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर.
डोळे बंद करून माझे ध्यान कर. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करणे नाही, तर मन शांत करणे. जेव्हा मन शांत होते तेव्हा विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. आणि त्यावेळेत आपल्या मनामध्ये स्वतः स्वामी वास करतात आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये स्वतः स्वामींचे हे विचार वास करतात. जे विचार तू आता ऐकत आहेस, ज्या गोष्टींसाठी तू आता वेळ देत आहेस, या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील. कधी कधी अशी ही वेळ येते की आपल्या भावना कोणालाही सांगता येत नाही. एवढं दुखावलेलं असतं जगाने की आपल्या भावना आपल्याला कोणाला सांगता येत नाहीत. कोणी ऐकून घेणारा नसतो. अशा वेळी स्वामी सांगतात, कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून ज्या गोष्टी तुला समजणार आहेत, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तुला ज्याला ऐकवायचं आहे त्या गोष्टीपर्यंत स्वामी पोचवतील. हा विचार माणसाला एक आश्वासन देतो. मनातील वेदना, चिंता आणि भावना दडपून ठेवण्यापेक्षा देवाशी संवाद साधणे मनाला हलके करते. आणि नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन हात जोडतो. आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन आपल्या अडचणी सांगतो. पण त्या अडचणींचा कधी शेवट नसेल असा विचार कधी करू नकोस, कारण की तू स्वामींची भक्ती करत आहेस. या जगामध्ये तुझ्या प्रत्येक अडचणींचा शेवट आहे. फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव. फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव. स्वामी समर्थांचा एक विचार असा सांगतो, निर्णयाबद्दल खूप महत्त्वाचा आहे असा एक विचार सांगतो. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस. ठाम राहा आणि तो निर्णय कायम घेतला असेल तर मागे हटू नकोस. ठाम राहा आणि तो निर्णय कृतीत आण. आयुष्यात अनेक वेळा निर्णय घेतल्यानंतर ही भीती वाटते आणि माणूस मागे हटतो. पण जर निर्णय विचारपूर्वक घेतला असेल तर त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. धैर्य आणि आत्मविश्वास असला की कोणतेही मार्ग पार करता येते. स्वामी समर्थांच्या या विचारातून हेच तुला सांगता येईल की या जीवनामध्ये कोणत्याही मार्गाला घाबरू नकोस, कोणत्याही अडचणीला घाबरू नकोस. आज स्वामी समर्थांचे विचार तुला आणखी महत्त्वाचे मार्गदर्शन देणार आहे. ही तर सुरुवात आहे. आज स्वामींसाठी थोडंसं वेळ काढ. पुढील काही वेळामध्ये तुझे आयुष्य या स्वामी समर्थांच्या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ विचारांमध्ये रमून जाणार आहे. स्वामी समर्थांच्या दुर्मिळ आणि अतिशय सुंदर विचारांमध्ये तुला मग्न करणार आहे. आज हे स्वामी समर्थांचे विचार शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा जर तुला समजला असेल, या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल, पण नक्कीच या गोष्टी समजून घे. कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात. आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेडसुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच सोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हे तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं करण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर
तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे, कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा. त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये. त्यांच्या दरबारात श्रीमंत गरीब मोठे लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे हीच त्यांची खरी भक्ती आहे. हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात. स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे. आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का. प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो. आपण त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात. पण जरा विचार करा, परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत. कारण विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल. पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो, पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या छोट्या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. या आयुष्यामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवलेस. जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे, प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी
आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट
एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15-15, 20-20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका, कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका, कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढेच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील, पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची
गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास, तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे, ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते, आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे, आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार, आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते, आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते, आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कायम लक्षात ठेव बाळा, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती कर्मांसोबत आपले विचार सुद्धा महत्वाचे आहेत, आपल्या विचारांसोबत आपले कृत्य सुद्धा महत्वाचे आहेत, आपल्या कृत्यांसोबत आपले कर्म सुद्धा महत्वाचे आहेत, आपल्या कर्मांसोबत आपली वागणूक सुद्धा महत्वाची आहे. या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं की धन दौलत पैसा असला म्हणजे सुख आहे, धन दौलत पैसा कमवणंच हेच आयुष्य आहे. हे आयुष्य पूर्णतः तुला अजून समजले नसेल, पण आजचे हे
स्वामींचे विचार ऐकून हे जीवनाचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत, या आयुष्याचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. स्वामींचे शब्द असे मोठे नाही, स्वामींचे शब्द असे महान नाही, पण स्वामींचे शब्द असे दुर्मिळ आहेत जे शब्दांनी जर आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर आपल्या आयुष्याचे झटपट बदलू शकते. आपल्या आयुष्यामध्ये असे झटपट बदल घडू शकतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात, म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अंतरात्म्यात आहेत, ते तुला कधी हरू देणार नाहीत, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज कितीही मोठ्या अडचणी असू दे, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या विचारानेच येईल. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवान त्याच्या कृपेने अनुभव येईल. नामांचे अंतरंग शुद्ध बनवते, नामानेच अंतरंग शुद्ध बनवते. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, देवाला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला चांगले मार्गच दाखवत राहणार. स्वामींचे विचार हे तुला चांगल्या गोष्टीपर्यंतच खेचत राहणार. तू फक्त स्वामींसाठी रोज अर्धा तास तरी काढत जा. स्वामींचे विचार ऐकणे म्हणजेच स्वामींची भक्ती करणे, आणि तेच निर्मळपणे स्वामींची भक्ती तू आज जो करत आहेस, जे स्वामींचे विचार तू आज जे ऐकत आहेस, ते स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला फार मोठी साथ देणार आहेत. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो, आणि निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा धर्म. आज आपली जवळची लोक आपल्याला दुखवतात, आज आपली जवळची लोक आपल्यासाठी उभी राहत नाहीत, आज आपली जवळची लोक आपल्याकडे बघत नाहीत. आज त्यांची वाईट वेळ आली तर आपण त्यांच्यासाठी धावून गेलो, पण आज आपली वाईट वेळ आली तेव्हा आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही, तरी आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, कोणीतरी तुझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला दुःख देण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे तुला दुःख देत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतीलच, पण जर तू त्याच्या मोबदल्याने तू त्यांना दुःख द्यायचा विचार करत असशील तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही, कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे शुद्ध अंतःकरण हे माणसाचे आयुष्य घडवतात. तर नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे अहिंसाचा मार्ग कधीच दाखवत नाही, हे अहिंसाचा मार्ग आणि नक्कीच कपटीपणाचा मार्ग कधीच दाखवत नाहीत. जर तू आज अहिंसा, कपटीपणा आणि राग मनामध्ये धरत असशील तर कुठे ना कुठेतरी अजूनपर्यंत तुझ्या स्वामींच्या भक्तीमध्ये खूप कमतरता भासत आहे, खूप कमतरता भासत आहे. आणि हे स्वामींचे विचार तुझे मन बदलणार, तुझे आयुष्य बदलणार. आज तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत, आज तुझ्या जीवनामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत. आज नक्कीच माणसाचे मन हे माणसाचे भविष्य ठरवतात, आपण असा विचार करतो, पण एक कायम लक्षात ठेव, माणसाचे मन ठरवायला सुद्धा माणसाने बघितलेल्या आणि माणसाने अनुभवलेल्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि आज तुला स्वामींचा अनुभव या स्वामींच्या शब्दातून मिळणार आहे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये दुःख आणि संकटांच्या सामोरे खूप वेळा गेला असशील, त्यातून खूप सारा अनुभव घेतला असशील, आणि तेच अनुभव कुठे ना कुठेतरी तुला 90% या स्वामींचे विचारातून ऐकायला मिळणार आहे, कारण की तेच अनुभव तुला या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि तेच अनुभव तू ऐकत आहेस. तर नक्कीच तो तुझा अनुभव मजबूत होईल. माणसाचा अनुभव हा माणसाचे आयुष्य घडवतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आज दुःख संकटे आली ते तुझं आयुष्य बदलण्यासाठी, आज वाईट काळ आला ते तुझे जीवन बदलण्यासाठी,
देण्यासाठी, या जीवनामध्ये नक्कीच वाईट काळ आणि दुःखद काळ हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला अनुभव देण्यासाठी येतो. आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसून बसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ मनाने कामाला लाग. स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे येणारे आयुष्याचे सुखे आपल्यावरती रुसून जातील. पुढे येणारे आयुष्याचे सुखे हे आपल्यावरती रुसून जातील. कायम स्वामींच्या शब्दातील अर्थ समजून घे. कायम स्वामींच्या शब्दातील विचार समजून दे. कर्माचे तत्व फार वेगळे असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तत्काळच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होतो आणि अहंकार हाच त्याला नष्ट करतो. या जीवनामध्ये अहंकार कधीच कोणत्या गोष्टीचा करू नकोस. माज कधीच कोणत्या गोष्टीचा बाळगू नकोस. कर्मांवरती लक्ष ठेव, तुझ्या कृत्यांवरती लक्ष ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत, त्या गोष्टी तुला शिकवण देण्यासाठी. काही गोष्टी बदलतायत, त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी. काही व्यक्ती साथ सोडून जात आहेत, त्या व्यक्ती फक्त तुला तुझे आयुष्य शिकवतायत की तू आज एकटं सुद्धा तुझ्यासाठी उभा राहू शकतोस. जे होतंय, जे होणार आहे, जे घडतंय ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी. सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे. परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. सातत्याने त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील. तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही, पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील. तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे. कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर, रोज स्वामींचे नाव घे. रोज मुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे. स्वामींचे स्मरण कर, स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय? या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये? ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच. माणूस येतो तो जातो, संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल. त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल. आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्याला त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय, पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय, पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं. या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो. त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते. नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर सोबत आहेत. आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला
संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही, हे कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते, आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते, ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आजच्या या आपल्या RK मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्वाची गरज आहे. त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असतील, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूनी काम कर, अकलेनी काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15-15, 20-20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस.
आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात. फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा. नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि जरी तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा.
पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केलात, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बरेच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा, एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बाळा, भिवू नकोस, तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे, प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहीन. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस, मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन, प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहीन. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत, आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहेत, तुझ्या मनात आहेत, तुझ्या अंतरंगात आहेत. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही, आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल की ज्या गोष्टीमुळे तू खचून जातोयस. आता प्रत्येकाचे आयुष्य हे सोपं नसते. जो श्रीमंत असतो त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते, त्यांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी आजोबांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. पण जो गरीब आहे त्याला फक्त एक चान्स असतो की त्याच्या आई बाबांनी जे केलेलं आहे ते मी आता करीन, मी माझे पुढचे भविष्य सुधारीन, मी माझ्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारीन, मी सर्व काही उभे करू शकतो. हा चान्स परमेश्वर फक्त गरीब लोकांना देतो. फक्त स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली एक परिस्थिती, वरती गेलेला माणूस खालती झटक्यात पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस चटक्यात वरती जाताना मी पाहिलेला आहे. तो म्हणजे अहंकारामुळे. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुमची आजची वाईट वेळ आहे, त्या वाईट वेळेला कधी विसरू नका. ती वाईट वेळ जेव्हा तुमचा चांगला वेळ आणून देईल तेव्हा त्या चांगल्या वेळाची कदर करा, पण त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि यापुढे तुझ्यासाठी आणखीन भाग्यवंत ठरण्याचा मार्ग दाखवणार आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे, माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे.
म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. स्वामी भक्तांनो, बाळा, आज जर या स्वामी संदेशामध्ये आला असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. स्वामी संदेश तुला भाग्यशाली ठरवणार आहे. स्वामी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. फक्त सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील. या सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार आहेत. फक्त ज्या गोष्टींवरती विश्वास करत असशील त्या गोष्टीवरती कायम विश्वास करत राहा. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनस्थितीवरती कर, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. येणारे 5 ते 10 मिनिटे मोजून ऐक. येणारे 5 ते 10 मिनिटे या गोष्टीला वेळ दे. नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि पूर्णतः व्हिडिओ पाहून घे, कारण की या व्हिडिओमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे वळण्याचा मार्ग, सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहे. सर्वप्रथम माणसाचे सर्वात मोठे दुश्मन राग, लोभ हे 2 अत्यंत महत्वाचे आहे. आयुष्यामध्ये राग येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड होते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही प्रत्येक गोष्ट गमवाल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जर आज तुम्ही कोणावरती राग करताय तर नक्कीच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल. कारण की आज तुमच्यामुळे कोणीतरी दुसऱ्याचं मन तुटेल आणि जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याचं मन तुटत असेल तर ते खूपच वाईट आहे. तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि त्यानंतर तुमच्या लोभावरती. तुमचे जे लोभ आहे, तुमची जे हावभाव आहे की आयुष्यामध्ये हे भेटलं आहे आपल्याला, आयुष्यामध्ये एका वेळेचं जेवण आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही. तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये वाढ होणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते, फक्त त्या वाढीची किंमत करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जात असाल तर तुमची वाईट वेळ विसरून जाऊ नका. या गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगत असतो. पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. तर स्वामी विचार आणि त्यांच्यामध्ये दडलेली शिकवण आज तुम्हाला सांगतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला स्वतःहून काढता येतो. प्रत्येक गोष्टीचा समाधान आपल्याला स्वतःहून शोधता येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की परमेश्वराने आपल्याकडे सर्व काही दिलेले आहे. त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. काहीच मिळत नाही इथं परमेश्वर परिश्रमावरती विश्वास ठेवतो, कष्टावरती विश्वास ठेवतो, संयमतेवरती विश्वास ठेवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि खरं तर स्वामी शक्तीमध्ये भरपूर काही लपलेले आहे. आजच्या या स्वामी विचारामध्ये बरंच काही लपलेलं आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओ एकदा बघून घे. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे की सर्वप्रथम कोणत्याही सकारात्मक विचारांना, ज्यांचे विचार चांगलेले आहेत त्यांना कोणीच मारू शकत नाही. जर तुम्ही आज चांगले विचार केले आहेत तर कोणीही तुमच्याबद्दल काहीही विचार केलं तरी सुद्धा तुमच्या त्या विचाराला किंवा तुमच्या त्या कृत्याला कोणीच पाठी सोडू शकत नाही. कोणीच त्या कृत्याला पाठी सोडून आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार असेल तर त्या गोष्टीला कोणतेही औषध बासू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, या गोष्टीत एक सत्य लपलेलं आहे. सध्याच्या वेळेमधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरीच लोक नकारात्मक विचार करतात दुसऱ्या लोकांबद्दल. तर नक्कीच त्या गोष्टी कधीच तुम्हाला भाग्यवंत ठरून देणार नाहीत. त्या गोष्टी कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देणार नाहीत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे चांगले विचार असतात तेच आपल्याला पुढे नेतात आणि चांगले विचार कधीच आपले जाणार नाहीत वाया. आणि त्यानंतर नकारात्मक विचार असतात त्यांना कोणीच वाचू शकत नाही. त्याची शिक्षा
सुद्धा आपल्याला मिळून जाते. आणि कधीही ध्येय साध्य करत असाल तर कितीही कठीण असू दे, पण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला तर अशक्य असे काहीच नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी, आणि स्वामी आपल्याला ती शक्ती देतील आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलास तर नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर निघेल. आणि नक्कीच परमेश्वराचे नाव जर तुझ्या ओठ्याशी प्रत्येक वेळी असेल तर नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरून जाऊ नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आणि नक्कीच गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा की सद्गुरूंचे नाव किंवा आपल्या परमेश्वराचे किंवा स्वामींचे नाव आपल्या मुखी घेतले तर कधीच त्या गोष्टी वाया जाणार नाहीत. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. आज काहीतरी चांगले काम कर आणि असा विचार करू नको की मी आज चांगले काम केले ती माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडेल असा विचार कधीच करू नको. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे परमेश्वराची जबाबदारी आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझे कर्म तू तुझ्या मनाने कर. तू तुझे कर्म तुझ्या मनाने तुझ्या मताने कर. परमेश्वर त्या गोष्टीचं फळ देण्याचं काम करेल. कधीच अपेक्षा ठेवू नकोस. परमेश्वर स्वतः येऊन तुला त्या गोष्टीला मदत करून जाईल आणि ती गोष्ट तुला कधीच समजणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव जी मी बोलत आहे की नक्कीच परमेश्वर सांगतो की कर्म करत जा, फक्त अपेक्षा ठेवू नकोस. कर्म करत जा आणि अशी अपेक्षा ठेवू नकोस की आता माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल. परमेश्वर स्वतःहून तुझ्यासोबत चांगलं करेल. नक्कीच चांगले विचार कर, नक्कीच चांगले कर्म कर. आणि कधीच संकटांना कंटाळायचं नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संकटांना कंटाळून कधीच काहीच मिळत नाही. त्यांना सामोरं जायचं असतं आणि त्यांच्याशी लढत द्यायची असते. ही गोष्ट परमेश्वराने शिकवलेली आहे. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये एक संकट आले, दोन संकट आले, ते सामोरे जातात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सारखे सारखे दुःख येत असतील, सारखे सारखे संकट येत असतील तर तो एखादा व्यक्ती तुटून जातो. एखादा व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर जात नाही, कंटाळून त्याची पळ काढायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की आयुष्यामध्ये कठीण वेळ आली तर त्याला पळून जायचं. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यामध्ये कोणतीही वेळ आली तर नक्कीच परमेश्वर तुझ्या सोबत असतील आणि त्या गोष्टीच तुला पुढे नेण्याचं काम करतील. आणि कोणाचीही त्यांच्या सध्याची परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. जर आज तुमची परिस्थिती खराब आहे तर तुम्ही दुसऱ्यांचं बघून असं विचार करू नका की मला असंच पाहिजे, किंवा तुमची परिस्थिती चांगली आहे तुमच्याहून वेगळ्या दुसऱ्याची परिस्थिती जरा खराब आहे तर त्याची खिल्ली कधी उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीला चमकायला वेळ लागत नाही आहे आणि एखाद्या व्यक्तीला बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आहे. आज तू जसे काही वागशील तसेच काही होणार, पण नक्कीच तू ज्या वेळेत आहेस त्या वेळेची किंमत कर. आज तुझी खराब वेळ असेल आणि येणाऱ्या वेळेत तुझी चांगली वेळ आली तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू त्या खराब वेळेला विसरून जाऊ नकोस. तू तुझ्या परिस्थितींना विसरून जाऊ नकोस. कारण की जर तुझा अहंकार तुला तुझ्या पूर्णतः बर्बाद करू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अहंकार हे सर्वात खतरनाक आहे एखाद्या माणसाला. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आज तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आहे, आज तुमच्या एकदम जवळ एखादा व्यक्ती आहे, पण त्याला जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही लवकर ओळखू नाही शकत, पण तो त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी चांगला विचार करतो. तो त्याच्या परीने तो तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तुमच्यासाठी चांगली गोष्ट करतो, पण ती गोष्ट तुम्हाला समजत नाही. तो तुमची जास्तीत जास्त काळजी करतो, ती गोष्ट तुला समजत नाही. त्या माणसं मिळवण्यात विचार करू नकोस. कोणता माणूस आहे ते विचार कर. तुझ्या जवळचा कोणीतरी असा एखादा व्यक्ती आहे तो तुझी भरपूर काळजी करतो. आणि सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो, तो म्हणजे तुझी आई. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करणार. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करून तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचं काम करेल. कधीही कोणतेही पाप कर, पण कधी कोणत्या आईचे मन दुखवू नकोस. कारण की जेव्हा तू तुझ्या आईचे मन दुखवशील तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बर्बाद होऊन जाईल. तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यातून निसटून जाईल. कारण की एखाद्या आईच्या मनाला ठेच पोचल्यानंतर त्यांच्यावर मोठे पाप कोणतेच नसते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारांमध्ये दडलेले तुझ्यासाठी सुख, हे गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये कधीही तुला चांगली शिकवण मिळणार. या गोष्टी कधीच दुर्लक्ष करून या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नकोस. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता
या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात मिसळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्त्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या जीवनामध्ये तुला कधी एकटं पडू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे शब्द हे तुझ्या जीवनामध्ये तुला कधी एकटं सोडणार नाहीत. कारण की या मतलबी काळामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये आपली जवळची लोकंसुद्धा आपली साथ सोडतील, पण स्वामी हे तुझा हात कधीच सोडणार नाहीत. स्वामी हे तुझा पाठिंबा कधीच सोडणार नाही. मनापासून स्वामींची भक्ती कर, निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने स्वामींचे विचार ऐक, कारण की या विचारांमध्ये तुझे आयुष्य लपलेले आहे. या विचारांमध्ये तुझे आयुष्य दडलेले आहे. अहंकार आणि गैरसमज, अहंकार आणि गैरसमज हे माणसाच्या सगळ्यात मोठे शत्रू आहेत. हे माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. अहंकारामुळे माणूस स्वतःला नेहमी बरोबर समजतो आणि सत्य पाहायला तयार होत नाही, तर गैरसमजामुळे तो सत्य ऐकायला नाकार देतो. या दोन्ही गोष्टींमुळे माणूस हळूहळू आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या माणसापासून, नात्यांपासून आणि योग्य मार्गापासून दूर जातो. एक मोठे
मोठे उदाहरण तुला सांगतो. सुरेश एक हुशार आणि मेहनती कर्मचारी होता. ऑफिसमध्ये त्याचं काम चांगलं चाललं होतं. त्यामुळे त्याच्या मनात हळूहळू अहंकार वाढू लागला. त्याला वाटायला लागलं की आपल्याला सगळं कळतं आणि दुसऱ्यांचं ऐकण्याची गरज नाही. एकदा त्याची वरिष्ठांनी त्याला एक कामाबद्दल सूचना दिली, पण सुरेशने ती सूचना गैरसमजून घेतली नाही. त्याला वाटलं की आपल्यावर शंका घेतली जात आहे. अहंकारामुळे त्यांनी वरिष्ठाचं म्हणणं शांतपणे ऐकलंच नाही. मला शिकवण्याची गरज नाही असं